करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी मुंबई भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी या मेळाव्यासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम या बैठकीला उपस्थित होते। धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकरांविरोधात सुरू असलेल्या कॅम्पेनिंगची जोरदार चर्चा सुरू आहे। धन्यवाद खासदार ओम, आम्हाला कळलं असं हे कॅम्पेनिंग आहे। भाजप आमदार आणि ओमराजेंचे कट्टर विरोधक राणा जगजितसिंग पाटलांकडून हे कॅम्पेन सुरू असल्याचं बोललं जात आहे। अलीकडेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या 5 खासदारांची मतं फुटल्याचा मोठा दावा श्रीकांत शिंदेंनी केला होता आणि असं असताना आता धाराशिवमधल्या या कॅम्पेनचा आणि श्रीकांत शिंदेंच्या दाव्याचा काही संबंध आहे का, असा सवाल उपस्थित होतो। बीडच्या गेवराई तालुक्यातील शृंगारवाडी फाटा इथे आज ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची सभा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी हाकेंचे बॅनर लावण्यात आले होते। यावेळी अज्ञातांकडून फुलसंगी फाट्यावर लावण्यात आलेल्या हाकेंच्या बॅनरला काळं फासल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यानंतर हाके समर्थकांनी काळं फासण्यात आलेल्या बॅनरवर दुग्धाभिषेक करून घटनेचा निषेध नोंदवला। लातूरच्या रेणापूर तालुक्यातील बांगदी गावातील भरत महादेव कराड या तरुणानं ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवण्याची मागणी करत मांजरा नदी पात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप पसरलाय। दरम्यान भरत कराडच्या कुटुंबियांची मंत्री छगन भुजबळ हे आज सांत्वनपर भेट घेणार आहेत। त्यामुळे आता मराठ्यांपाठोपाठ ओबीसी समाजही आक्रमक होणार का, ही चर्चा सध्या सुरू